फर्स्टचा सेकंड टॉपिक आपण सुरू करणार तो कोणता आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे आणि त्याच्यावाले एकूण जवळपास 5 प्रॅक्टिस सेट आहे आणि नंतर प्रॉब्लेम सेट आहे ते सर्व आपण बघणार आहे. पण त्याच्या आधी आपण काल पेपर घेतला होता बरोबर ना. काल आपण कशाचा पेपर घेतला होता मॅथ पार्ट 2चा घेतला होता पहिल्या चॅप्टरवरती बरोबर ना. चॅप्टर कोणता होता आपला सिमिलॅरिटी. ह्या चॅप्टरवर आपण एक टेस्ट काल घेतली होती आणि तुम्हाला मी बोललो होतो का जे मुलं टॉपर असतील त्यांना आपण काय करणार आहे बक्षीस देणार आहे बरोबर ना. तर त्याच्यामध्ये आपण 3 मुलं आहे का जे टॉपर आहे त्या 3 मुलांना आज आपण बक्षीस देणार आहे आणि तुमचे जे पेपर आहेत ते सर्व मी कधी दाखवणार आहे ओपन हाऊस घेणार आहे आपण. त्याच्या आधी आपण काय बोललो आहे मगाशी बोलता बोललो की आपल्याला मंगळवारी बुधवारी पण एक सायन्सची टेस्ट होणार आहे सॉरी एक मॅथ पार्ट 1ची पण होणार आहे सायन्सची पण होणार आहे आणि तुमच्यावाली इंग्लिशची पण टेस्ट होणार आहे. तर पुढच्या आठवड्यात आपल्या 3-4 टेस्ट आहेत. काहींना काल जर कमी मार्क्स मिळाले असेल तर पुढच्या टेस्टला चांगला मार्क्स मिळाला तुम्हाला चान्स आहे. म्हणजे किमान पालकांचे बोलणे खाशाल मार तरी नाही खाणार किमान तेवढे तरी वाचतील तुम्ही बरोबर ना. त्यामुळे पुढच्या टेस्टला अजून चांगले मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. तर कालच्या टेस्टचे जे पेपर चेक केले याचे जे 3 मुलं आहे ते टॉपर आलेले त्यांचा आपण काय करू सत्कार. तर काय करू आपण एकेकाचा सत्कार करू. सरांनी टाळ्या पण वाजवा बरोबर. सर्वात पहिलं नाव आहे ते आहे सानिका गोपने जिला 20 पैकी 20 मार्क्स आहे. तिचा आपण सत्कार करू गिफ्ट देऊ. ये सानिका. सरांनी टाळ्या वाजवा. तिचं टेस्टमध्ये तुझ्या इकडे सर थोडे. सानिकाचा कालच्या टेस्टमध्ये पहिला क्रमांक पहिले तसे आपले 2 आलेले आणि दुसरा हा 1 आलेला असे 3 नंबर आपण काढलेले. तर कालच्या सिमिलॅरिटी ह्या टेस्टमध्ये 20 पैकी 20 मार्क्स मिळून सानिका पहिली आलेली. आपण तिचा क्लासच्या वतीने काय करू एक सत्कार करू. अभिनंदन. त्याच्यानंतर राधे त्यानंतर दुसरा जो आहे त्याचं नाव काय असणार आहे. दुसरा जो क्रमांक आला आहे तो आहे प्रथमेश कोकणे. त्याला पण 20 पैकी 20 मार्क्स खूप चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवले. सरांनी टाळ्यावरून त्याचं ते आलं तरी सर ओके असं ते असं. आणि मला अपेक्षित होती याचा 3रा नंबर यायला पाहिजे होता 20 पैकी 20 मार्क्स मिळून पण तो दुसऱ्याच्या नादी लागला आणि मार्क्स कमी झाले. आणि असा जो आहे तो हर्षद मोकळ त्याला 19 मार्क्स पडले. किती पडले 19. तो 3रा आहे त्याचाही आपण सत्कार करूया. आणि इकडे बाबडे इकडे याला 19 मार्क्स पडले. 20 पैकी 20 पडले असते. सरांनी आवाज 15 मुलं असतील 15-20 मुलं असतील जे 15पेक्षा जास्त मार्क्स आहेत. 20 मुलं असतील 20-22 मुलं. काही मुलं असे का त्यांनी पेपर चांगला लिहिला पण त्यांनी चुका पण केल्या काही. त्याचं कारण महत्त्वाचं कमी प्रॅक्टिस. अभ्यास केला पण थोडासा कमी प्रॅक्टिस झाली त्याची रिव्हिजन काय झाली कमी. असे मुलं जे 14, 15, 16च्या आसपास आहे का ज्यांना 18, 19 पण पडले असते पण त्यांनी काय केलं रिव्हिजन्स कमी केल्या प्रॅक्टिस कमी केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला प्रथमेश कोकणेचं मला लयच भारी वाटलं. मला वाटलं नव्हतं प्रथमेश एवढा भारी पेपर लिहिल. खूप भारी पेपर लिहिला. प्रथमेशची फक्त एकच चूक आहे ती म्हणजे थोडं अक्षर अजून काय करायचं इम्प्रूव्ह करायचं. असे 2-3 पेपर आहे का ज्याला मार्क्स कमी आहे पण पेपर खूप भारी लिहिला आहे. ज्याच्यामध्ये गुंजनी पेपर खूप भारी लिहिला आहे. मार्क्स किती पडले मी सांगणार नाही आहे ते तेव्हाच सांगेल तुम्हाला. पण पेपर मात्र एवढा खूप सुंदर लिहिला आहे. अक्षर खूप भारी काढले. टापटीपणा खूप चांगला आहे. सराव प्रत्येक क्वेश्चन नवीन पानावर हे खूप टापटीपणा गुंजननी खूप भारी पेपर लिहिला आहे. त्याच्यामध्ये ह्या दोघी पण आहे कार्तिकी आणि वैष्णवी देवी या दोघींनी पण आहे ना पेपर खूप भारी लिहिले. म्हणजे अक्षर खूप छान काढले. टापटीपणा पण खूप जास्त आहे आणि
अक्षर चांगलं आणि टापटीपपणा ह्या गोष्टीमुळे आपले किमान बोर्डाच्या पेपरला 4-5% वाढतात. मी आत्ताच सांगतो किती 4 ते 5% वाढतात. म्हणजे तुमचं जे अक्षर आहे त्यात जर तुम्हाला 80% पडले पण तुमचं अक्षर जर अजून चांगलं असतं तुम्हाला ते 85% पडले असते. टापटीपणा, प्रत्येक क्वेश्चन नवीन पेजवरती, हे जे आहे ना हे खूप चांगलं 2-3. आणि काय होतं तुम्हाला एक सांगतो, पेपर चेक करायची मानसिकता कशी असावी बघा. माझ्या फिलिंग्स म्हणजे माझे एक्सप्रेशन बघा असा पाहिजे. वा मस्त पेपर आहे, इनी मार्क जायचं हे काय पेपर लिहितं का, इनी मार्क जाणं जातात. ध्यान झालं की मी काय म्हणतोय. ही पेपर चेक करण्याची फिलिंगवर आपला मार्क्स पण डिपेंड असतात. 2-2, 4-4 मार्क्स आपले त्याच्यावर डिपेंड असतात. काय का त्याची फिलिंग कशी आहे. आणि ती फिलिंग चांगली करण्यासाठी जर त्याच्या बायकोची त्याची भांडणं व्हायला असले तरी पेपर पाहिलं तर खुश व्हायला पाहिजे. ध्यान झालं का. जरी त्या शिक्षकाचे बायकोची त्याच्या बायकोबरोबर भांडणं व्हायला असेल तरी पेपर कसा लिहिला गेला पाहिजे, एकदम फ्रेश भारी लिहिला पाहिजे. ते बिचारा खुश झालं पाहिजे, बायको पण विसरला पाहिजे तो. अलग लक्षात. हे पेपर लिहिण्याच्या काही टेक्निक्स आहे त्या मी तुम्हाला सांगेलच काय काय टेक्निक आहे वगैरे. तुम्हाला मी मागच्या वर्षीचा पेपर दाखवतो. आपल्याकडे 2-3 मुली होत्या, येणा सानिका वगैरे माहिती. एक संस्कृती पाटोळे म्हणून होती आणि एक ही होती काय मयुरी दळवी म्हणून होती. अपवादात्मक जर पेपर जर सोडले तर त्या दोघींना जवळपास आउट ऑफ मार्क्स असायचे. पेपर कसा आहे काढा, किती हार्ड पेपर काढा, मार्क्स मात्र आउट ऑफ असायचे. अपवादात्मक कधी कधी 20चे 19 किंवा 18 व्हायचे, कधी कधी झालेले. पण जनरली पेपर कसाही काढला तर त्यांना जवळपास आउट ऑफ मार्क्स राहायचे. चला आता आपल्याला काय बघायचं आहे बरं. आता आपल्याला बघायचं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. आपण मॅथ पार्ट फर्स्टचा सेकंड आज लेक्चर टॉपिक सुरू करणार आहे, तो म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये आज आपण पहिला किंवा दुसरा 1-2 प्रॅक्टिस सेट आपण आज संपवण्याचा प्रयत्न करू. तो 2.1 तर आज आपण घेऊनच टाकू. त्याच्या आधी सरांनी इकडे लक्ष द्या. सर्वात महत्त्वाचं आता आपल्याला टॉपिकचं नाव काय ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. टॉपिकचं नाव काय बरं, क्वाड्रेटिक इक्वेशन. आपण 9thला पॉलिनॉमियल शिकलो आहे, आठवत आहे का. 9thला काय शिकलो आहे, पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलची अशी एक सिक्वेन्स असायची, आठवतं का. 2x³ + 3x² + 5x + 3 = 0 वगैरे अशी पॉलिनॉमियलची एक सिक्वेन्स असायची. हे आपण 9thला पॉलिनॉमियल कसं असतं ते आपण बघितले. पॉलिनॉमियलमध्ये कोण कोण असतं, व्हेरिएबल असायचे बरोबर, त्यानंतर डिग्री असायची आणि रिअल नंबर असायचे. व्हेरिएबल एक्स वगैरे व्हेरिएबल असायचे ना. रिअल नंबर कसे असायचे, 1 2 3 4 5 हे रिअल नंबर असायचे. आणि त्याची डिग्री असायची. डिग्री म्हणजे काय, याला आपण डिग्री म्हणतो. x⁻², काय असणार याच्यावाली डिग्री, किंवा y⁻4 ही काय असणारी 4 याची डिग्री. मग x आणि y काय असायचे, व्हेरिएबल्स. हे काय असायचे, व्हेरिएबल्स. आणि रिअल नंबर याच्या आधी असायचे बघा, 4x² किंवा 2y⁻4 असे काय असायचे, रिअल नंबर असायचे. मग आता पॉलिनॉमियलमध्येच आपल्याला 2 गोष्टी बघायची काय, एक गोष्ट आपल्याला बघायची ती आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. मग आता बघा, ज्या पॉलिनॉमियल वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिनॉमियल असायचे का, आपल्याला काय असायची, सिरीज असायची. त्या पॉलिनॉमियलमध्ये जर डिग्री 1 असेल, डिग्री किती असेल, 1, त्याला आपण काय म्हणायचं बरं, लिनियर पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण काय अर्थ बघू, काय लिनियर पॉलिनॉमियल. आता लिनियर पॉलिनॉमियलचा अर्थ काय असायचा, घरी बघा, लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय, लिनियर म्हणजे 1 असायचा, तो एक काय असायची, लाईन असायची. मग सपोज एक एक्झाम्पल असतो की आपण 4x + 2 = 0 अशा प्रकारे एखादा काय असायचं, पॉलिनॉमियल असायचं. मग या पॉलिनॉमियलमध्ये जर बघितलं आपण तर हे 4 आणि 2 हे काय असायचे बरं, आपले रिअल नंबर असायचे. आणि x हा काय असायचा, व्हेरिएबल असायचा. x असायचा, y a b c कोणते पण हे काय असायचे, व्हेरिएबल असायचे. बरं, याच्यात डिग्री किती बरं या पॉलिनॉमियलमध्ये, 1. म्हणजे इथं एक्सला वरती काहीच नाही, म्हणजे कोण असतो आपला 1. आणि 1 डिग्री असेल तर आपण लिहितो का, नाही लिहित, ते आपण लिहित नाही, म्हणून आपण एवढंच लिहितो. म्हणजे याचा अर्थ इथं डिग्री किती असणार आहे, 1. मग ज्या पॉलिनॉमियलमध्ये सर्वात हायेस्ट, सर्वात मोठी डिग्री 1 असते त्याला आपण काय म्हणतो, लिनियर पॉलिनॉमियल. लक्षात आलं, लिनियर पॉलिनॉमियल. आता बघा, आता आपल्याला कोणत्या बरं, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलचा अर्थ काय असतो, क्वाड्रेटिकचा अर्थ असतो 2, ज्यांची डिग्री 2 असते. किती असते,
2. फॉर एक्झाम्पल काय असणार आहे, सपोज 4x² + 3x + 2 = 0 असं काहीतरी एखादं इक्वेशन असलं तर सर्वात मोठी डिग्री कुठे आहे बरं, इथं 2 आहे. 1 ची इथं डिग्री किती आहे 2 आणि इथं 1 ची किती डिग्री आहे, पण सर्वात मोठी कोणती आहे, मग जिथं डिग्री 2 असते त्याला काय म्हणतो आपण, क्वाड्रॅटिक. काय म्हणतो, क्वाड्रॅटिक. आता आपल्याला काय बघायचं आहे बरं, क्वाड्रॅटिक इक्वेशन बघायचं आहे. मग इक्वेशनचा अर्थ काय असतो बघा, जिथं =0 नाही आहे त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, जिथं इक्वल टू काय नाही आहे 0. हां, आणि जर यांना = जर आपण 0 जर केलं तर याचा अर्थ काय होऊन जाणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय होणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि याला काय म्हणणार आहे आपण, लिनियर इक्वेशन. जर हे इक्वेशन जर =0 घेतलं तर याला म्हणायचं लिनियर इक्वेशन. काय घेतलं 0 म्हणजे काय म्हणायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. बट 0 जर नसेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. लक्षात येईल का, मी तुम्हाला इथं फक्त 4 वर्ड सांगितले. कोणते सांगितले, लिनियर पॉलिनॉमियल. कसा असणार आहे, 4x + 2 = 0 असेल का, नाही. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय असेल, 4x² + 3x + 2 = 0 असेल का, नाही. नंतर काय सांगितलं, 4x + 2 = 0. आता हे काय असणार आहे, लिनियर पॉलिनॉमियल, लिनियर इक्वेशन. आणि 4x² + 3x + 2 = 0 हे काय असणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार. मग आता आपल्याला काय शिकायचं आहे टॉपिकमध्ये, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे हाच फॉर्म आपल्याला शिकायचा आहे, बाकी काही नाही. हे पॉलिनॉमियल आपण 9thला ऑलरेडी शिकलेलं आहे, ते आता इथं नाही आहे. आता आपल्याला काय शिकायचं आहे, आणि लास्ट लेक्चरला आपण लिनियर शिकलो आहे, आठवतं ना, लास्ट चॅप्टरला फर्स्ट चॅप्टरला आपण काय शिकलो आहे, लिनियर इक्वेशन. मग तिथं डिग्री किती असणार आहे, 1. आता क्वाड्रॅटिक आहे म्हणजे डिग्री किती असायला पाहिजे, मॅक्झिमम 2 पाहिजेच. 2 पेक्षा कमी पण नाही, 2 पेक्षा जास्त पण नाही. याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, जिथं डिग्री किती असणार आहे 2. लक्षात आलं का मी काय बोललो, नक्की. मग मी जर तुम्हाला असा क्वेश्चन जर विचारला, काय बरं बघा, सपोज मी तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की 3x + 2 = 0, 5x² + x + 3 = 0, y² + 3y = 0. त्यानंतर जर मी असं म्हटलं की z³ + 2z - 3 = 0. मग मला आता सांगा याच्यात पहिलं कोण असणार आहे रे, लिनियर इक्वेशन. का लिनियर इक्वेशन आहे, कारण लिनियर इक्वेशनची डिग्री किती असते, मग इथं काय असेल, डिग्री 1. म्हणजे पहिलं क्वेश्चन कोणाच झाला, लिनियर इक्वेशनचा. लक्षात आलं काय, हे समजलं तर पुढचं अख्खा चॅप्टर समजेल, अन्यथा काही कळणार नाही. हे कळणं इम्पॉर्टंट आहे, इथंच लक्ष द्या चांगलं. आणि हा टॉपिक तुम्हाला जवळपास 8 मार्कला, 8 मार्कांना बोर्डाला किती आहे, 8. तुमच्या 8 मार्क इथंच तयार होऊन जातील. बरं, सेकंडवाला कोण असणार आहे, का क्वाड्रॅटिक आहे, कारण की याचा डिग्री किती आहे. मी तुम्हाला बेसिक सांगतोय, नंतर तुम्हाला याचा स्टँडर्ड फॉर्म वगैरे लिहून देणार आहे. हे कोण असणार आहे मग, क्वाड्रॅटिक. सेकंडवाला, थर्डवाला कोण आहे, क्वाड्रॅटिक, कारण की डिग्री किती आहे, म्हणजे कोण असणार आहे, क्वाड्रॅटिक. तिसरा त्याला क्यूबिक इक्वेशन म्हणतात, कारण की त्याच्यात काय बरं, डिग्री 3 आहे. पण आपल्या क्यूबिकचा काही संबंध आहे की इथं नाही. मग हा लिनियर आहे का, तसं तर लिनियरही आपल्याला बघायचंच नाही. लिनियर आपण मागच्याच लेसनमध्ये बघितलं आहे. आपल्या फक्त क्वाड्रॅटिक असेल का, हा का नाही, हा क्वाड्रॅटिक, कारण की याच्यात हायएस्ट डिग्री कोणती आहे, 3 आहे. आणि आपल्या क्वाड्रॅटिकसाठी हायएस्ट डिग्री किती लागते, 2. म्हणजे हा क्वाड्रॅटिक असणार आहे का, नाही. लक्षात येईल का काय बोललो, नक्की. मग मला आता एक सांगा सर्वांना की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, कळलं का, व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 3 रूल आहे, मी ती तिन्ही पण तुम्हाला लिहून देणार आहे. पण इथपर्यंत जे सांगितलं ते कळलं सर्वांना, नक्की, ओके. आता बघा, सर्वात महत्त्वाचा कधी कधी तुम्हाला 1 मार्कला क्वेश्चन असतो,
राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म काय तो आपल्याला कळायला पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म कसा असतो बघा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. डायरेक्ट 1 मार्कला कधी कधी क्वेश्चन विचारतो. आणि हा टोटल लेसन याचे जे 4-5 प्रॅक्टिस सेट आहे हे सर्व याच्यावर डिपेंड आहे, सर्व याच्यावर डिपेंड आहे. आता बघा इथं काय सांगतोय मी. इथं कोण कोण आहे बरं, ए दिसतोय, बी दिसतोय, सी दिसतोय, हे कोण आहे बरं, ऑल आर रिअल नंबर्स. रिअल नंबरचा अर्थ काय, 1 2 3 4 5 6 7 8 काही पण असेल. म्हणजे इथं काय असेल, 2x² असेल, 3xy काही बी असेल. म्हणजे इथं रिअल कोणते तरी नंबर असेल. रिअल नंबर काय आले सर्वांनी, रिअल म्हणजे नंबर आपल्याला माहिती आहे, 1 2 3 4 5 10 1000 लाख काही पण असेल, याला सर्व काय म्हणतो आपण, रिअल नंबर. म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो, ए बी अँड सी आर रिअल नंबर्स. लिहू नका सरांनी, नंतर लिहायला मी टाईम देणार आहे. हे काय सर आहे, रिअल नंबर. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट बघा, इथं एक्स काय बरं, व्हेरिएबल आहे आणि फक्त एकच आहे एक्स, दुसरं कोणी आहे का रे, वाय झेड असं कोणी आहे का, नाही. मग एक्स इथं काय असणार आहे, एक्स इज व्हेरिएबल. एक्स इज काय असणार आहे, व्हेरिएबल. हा एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, इथं ए आणि बी 0 नसावं. काय, ए बी कधीही 0 नसावा. बाकी मग तुम्हाला सी एक टायमाला 0 असला तरी चालेल, पण जनरली ए तर अजिबात 0 नसावा. कोण नसावा, बट ए नेवर 0, ए नॉट इक्वल टू 0. जर हा 0 जर झाला तर हा पण 0 होऊन जाईल ना रे. मग हा 0 झाला तर तुमची डिग्री 2 राहील का, म्हणजे हे मग क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल का, नाही होऊ शकत. म्हणून एक टायमाला हे 0 असेल तर चालेल, बी 0 असलं तरी चालेल, सी 0 असला तरी चालू शकतो. बट ए म्हणजेच पहिली टर्म x² सोबतची टर्म कधी 0 नसावी. हा पहिल्याच्यात एक नियम आहे. सेकंड काय सांगितलं, एक्स काय असतो बरं, व्हेरिएबल. आणि ह्या इक्वेशनला जर ही पॉलिनॉमियल आहे, याला इक्वल टू 0 घेतलं, त्याचा फॉर्म कशा तयार होतो, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये होतो. लक्षात येईल का सर्वांना. मोबाईल पहिले वाटलं एकदा लिहून घ्या. चला घ्या लिहून. हे काय सांगितलं मी तुम्हाला, स्टँडर्ड फॉर्म ऑफ. आता बघा, स्टँडर्ड फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं, तर त्याला 3 रूल आहे. हे 3 रूल मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावरती आपल्याला पुढं क्वेश्चन असणार. काय 3 रूल लिहून घ्यायचे आपल्याला लगेच. चला पहिले लक्ष द्या, नंतर लिहा. याचे एखादं पॉलिनॉमियल कधी क्वाड्रॅटिक होतं, याचा काय आहे रूल. किती रूल्स आहे, 3 रूल. सर्वात पहिला रूल, फर्स्ट रूल काय, फर्स्ट रूल, x इज ओनली व्हेरिएबल. म्हणजे इथं कोण पाहिजे, फक्त एकच व्हेरिएबल पाहिजे, एक तर एक्स किंवा वाय किंवा झेड. इथे एक्स म्हटले चला, एक्स काय हरकत नाही. लक्षात आलं का. म्हणजे किती व्हेरिएबल पाहिजे बरं आपल्याला, नेहमी एकच व्हेरिएबल. म्हणजे असं होईल का रे, ax² प्लस by प्लस c होईल का, ax² प्लस bz प्लस c होईल का, नाही. लक्षात आलं मी काय बोललो, नक्की. म्हणजे व्हेरिएबल काय पाहिजे आपला, एकच. दुसरा व्हेरिएबल असावा का, नाही. सेकंड रूल, मॅक्झिमम इंडेक्स इज 2. मॅक्झिमम इंडेक्स, इंडेक्सचा अर्थ काय, त्याची डिग्री. थोडक्यात आपण काय म्हणू शकतो याच्यावरली डिग्री. डिग्री किती पाहिजे, फक्त 2च, 2 पेक्षा जास्त नसावी. लक्षात येईल का, नक्की एकदम. डिग्री किती असावी, मॅक्सिमम इंडेक्स किंवा डिग्री किती असावी, नेहमी 2. 2 पेक्षा कमी पण नसावी, 2 पेक्षा जास्त पण नसावी. आणि तिसरा काय नियम आहे, तिसरा काय रूल आहे, तर ए नेवर 0, ए व्हेरिएबल कधीही 0 नसावा. म्हणजे कोण 0 नसावा, इथली टर्म कधीच 0 नसावी. बाकी हे असले तर चालू शकतील, पण ए कधीच 0 नसावा. घ्या पटकन लिहून. 3 रूल आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही आहे हे ठरवण्यासाठी 3 रूल आपल्याला माहितीच पाहिजे. एक्स इज ओनली व्हेरिएबल. सेकंड काय सांगितलं मी तुम्हाला, डिग्री किती पाहिजे, नेहमी 2 पाहिजे. आणि ए नेवर 0, ए कधीही 0 नसावा. ए कधीही 0 नसावा.
झाला का? 3 रूल व्यवस्थित लिहून घ्या. हां हां इंडेक्सला डिग्री म्हणू शकतो ना आपण. इंडेक्स म्हणजे डिग्री असते, ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालेल. डिग्री नेहमी किती असावी? 2. डिग्री किती असावी? 2. लक्षात आलं? म्हणजे 3च गोष्टी सांगितल्या. व्हेरिएबल 1 असावा, डिग्री 2 असावी आणि A0 नसावा. बस संपलं. ह्या 3 गोष्टी जिथे अप्लाय होतात तिथं कोण असणार आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्या 3 पैकी एकही रूल जिथं अप्लाय होत नसेल, 2 होतात आहे पण एक रूल अप्लाय होत नाही आहे, तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल का? नाही. तिन्ही पण हे अप्लाय व्हायलाच पाहिजे. लक्षात आलं मी काय बोललो? मग जायचं आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये डायरेक्ट घेऊ. डायरेक्ट 2.1 घेऊ आपण. चला आता आपल्याला प्रॅक्टिस सेट सुरू करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपल्याला 6 क्वेश्चन्स आहे. किती आहे? 6. मेन क्वेश्चन 6 आहे. काही सब क्वेश्चन आहे ते आपण एक एक काय ते बघूयात. मग आता आपण फर्स्ट क्वेश्चन बघूयात. प्रॅक्टिस सेट 2.1चा फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे सर्वांच्या. फर्स्ट क्वेश्चन काय बरं? राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? तुम्ही कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा, तुम्हाला जे वाटेल ते. तुम्हाला काय माहीत पाहिजे? फक्त स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. मग स्टँडर्ड फॉर्म असेल माहीत तर फक्त तुम्हाला काय करायचे? त्याचे इक्वेशन लिहायचे. सर 1 मिनिट लक्ष द्या, लिहू नका कोणीच. मग आता तुम्हाला काय सांगितलं आहे? राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपल्या 5-10 लिहायचे. मी पहिले एक लिहून दाखवतो. कुणी सांगू शकता का कसं लिहायचं? चला सांगा. काय आहे? 4x² + 5x + 3 = 0 असेल का क्वाड्रॅटिक इक्वेशन? तिन्ही मॅच होतात का गोष्टी? A0 आहे का? डिग्री 2 आहे का? = 0 आणि व्हेरिएबल किती आहे? एकच. म्हणजे झाला क्वाड्रॅटिक फॉर्म. ओके. अजून काय असेल सांगा हर्षद? 5x² + 4x + 2 = काय असेल? 0. हा सुद्धा काय असणार आहे? क्वाड्रॅटिक फॉर्म. बरं असं असेल का रे? x² - x + 3 = 0 असेल का क्वाड्रॅटिक फॉर्म? नक्की बघा ना तिन्ही गोष्टी बघून. इथं A0 आहे का? नाही. जर A0 असतं तर हा नसताच लिहिला मी, बरोबर ना? म्हणजे इथं A0 नाही, ते A काय इथं 1 आहे. नाही लिहिलं म्हणजे काय? 1 चालतो. बरं सेकंड काय रूल आहे? इंडेक्स किती पाहिजे आपल्याला? डिग्री 2 मॅक्झिमम आहे. थर्ड काय पाहिजे आपल्याला? व्हेरिएबल काय पाहिजे? x आहे का? सर्व मिळायचे. याचा अर्थ हे सुद्धा काय झालं आपलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरी का? लक्ष अजून लिहितो मी. जर असं विचारलं आपल्याला काय? y² - 5y + 3 = 0 असेल का क्वाड्रॅटिक इक्वेशन? व्हेरिएबल कोणत्या याच्यामध्ये? y. डिग्री मॅक्झिमम डिग्री किती आहे? 2 आहे. आणि A0 आहे का? नाही. म्हणजे हा सुद्धा काय असणार आपला? क्वाड्रॅटिक इक्वेशनच असणार आहे. लक्षात येईल का? आपल्याला 2 सांगितले, 4 लिहा आणि पटकन तुम्ही 2 तुमच्या मताने 2-2 लिहा एक्स्ट्रा. चला फास्ट सांग मला. काय? 2x² + 0x + 4 = 0 असेल का? नसेल रे? हा आहे का? आहे. 3 तर गोष्टी आपल्याला अप्लाय करायच्या आहे. पहिले काय? व्हेरिएबल आहे का? x आहे ना? नो डाऊट. सेकंड मॅक्झिमम डिग्री 2 आहे का? आहे. A0 आहे का? नाही आहे. म्हणजे सर आपला अप्लाय झालं. म्हणजे हा सुद्धा काय असणार आपला? क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात येईल? मला सांगा 4x + 3 = 0 असेल का? का नाही आहे? हे काय आहे? याची डिग्री 2 नाहीच आहे कुठं, म्हणजे हा असणार आहे का? नाही. हा नाही. कोणते 2-3 लिहा तुम्ही तुमच्या मताने लिहिले का? 2-3 हां बोल ना. 7y² + 4y -1 = 0 असेल का? नसेल? कन्फर्म आहे. डिग्री किती आहे? 2. A0 आहे का? नाही. आणि व्हेरिएबल कोणता आहे? y. म्हणजे हे सुद्धा काय असणार आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. लक्षात येईल?
ए पण घेऊ शकतो ना, व्हेरी गुड. बघा असं पण होऊ शकतं 4a² प्लस 3a मायनस 1 इज इक्वल टू 0 असेल का नसेल? असेल. इथं ए व्हेरिएबल आहे, मायनस असो किंवा प्लस असो काही एक फरक पडत नाही. दोघंही मायनस घेऊ शकतो, दोघंही प्लस घेऊ शकतो, एक प्लस घेऊ शकतो, एक मायनस घेऊ शकतो, एक मायनस घेऊ शकतो, एक प्लस घेऊ शकतो, काही घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. मायनस असला मायनस घेऊ शकतो, प्लस घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. रिअल आहे तो नंबर. बघा 1 पण रिअल नंबर आहे, 2 पण रिअल नंबर आहे, 3 पण रिअल नंबर आहे, 4 पण रिअल नंबर आहे, -1 पण रिअल नंबर आहे, -2 पण रिअल नंबर आहे, -3 पण रिअल नंबर आहे. कोणताही घेऊ शकतो आपण, नो डाऊट. लक्षात आलं? कळेल सरांना नक्की? म्हणजे प्लस मायनस काहीच मॅटर नाही करणार, काही असू द्या. बाकी फक्त 3 गोष्टी. पुन्हा मी साईनबद्दल कुठं रूल लिहून दिलेला आहे का? नाही. म्हणजे याचा काही विषय नाही. जे काही लिहून दिलेलं नाही याचा अर्थ ते काही असू द्या, काही फरक पडणार नाही. लक्षात आलं काय बोललो? नक्की एकदम ओके. पहिला क्वेश्चन झाला फिनिश आपला. किती लिहिले सर्वांनी? आता सरांनी खाली काय करायच्या 5-5 ओळी सोडून द्यायच्या आणि सेकंड क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. 5 ओळी कायसाठी सोडायच्या तुम्हाला? 5 लाईन्स, घरी 5 एक्झाम्पल लिहायचे पुन्हा वेगळे. ओके. आता पेन खाली ठेवून द्या इकडे. सरांनी पेन खाली ठेवून द्या इकडे, लक्ष द्या. आता आपल्याला क्वेश्चन नंबर काय बघायचा आहे? सेकंड. तुमच्या समोर आहे बघा. काय बरं? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे खालीलपैकी कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपल्याला काय करायचं आहे? डिसाईड करायचं आहे. आलं लक्षात? मग आता क्वेश्चन किती दिले तुम्हाला? इथं 6 दिलेले आहेत. किती क्वेश्चन आहे? 6 क्वेश्चन. मग आता एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही आहे यासाठी आपले किती रूल आहे बरं? 3 रूल आहे ना. ते 3 रूल इथं मॅच होता का नाही ते फक्त आपल्याला काय करायचं आहे? बघायचं आहे. मग आता बघा बरं. मग आता सांगा मला पहिला क्वेश्चन काय दिला आहे बरं? एक्स. पहिला क्वेश्चन काय आहे? x² मग मला सांगा फक्त आपल्याला म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय करायचं हे लिहिणे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही आहे? का आहे? हियर एक्स इज ओनली व्हेरिएबल. हे लिहायचं आहे फक्त. येस और नो नाही म्हणायचं, मार्क्स नाही मिळते. एक्सच व्हेरिएबल आहे ना, बाकी कोणता व्हेरिएबल आहे का इथं? नाही आहे. नेक्स्ट मॅक्झिमम डिग्री किती पाहिजे आपल्याला? 2 आहे का रे? बरं. इथं ए आपल्याला कोण नसला पाहिजे? 0. इथं रिअल नंबर कोणते बरं? रिअल नंबर्स. इथं रिअल नंबर म्हणजे इथं कोण असतो? आपला ए असतो ना. ए इज इक्वल टू किती असणार आहे? 1. बी इज इक्वल टू 5 आणि सी इज इक्वल टू काय असेल? -2. काय असेल? -2. देअरफॉर मग आपण म्हणू शकतो ना देअरफॉर ए हा 0 आहे का? नाही. नॉट इक्वल टू 0. कारण की ए हा कोण दिला आपल्याला? 1 असो, 2 असो, 3 असो, मायनस काही असू द्या, पण 0 आहे का? नाही. मग आपले तिन्ही पण रूल मॅच झाले का रे? झाले. म्हणजे आपण म्हणू शकतो देअरफॉर द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही पूर्ण लिहायचं. गिवन इक्वेशन काय असणार आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड क्वेश्चन काय आहे? y² 5y -10. क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल का नसेल? असेल का नसेल? डायरेक्ट म्हणायचं नाही, आपल्याला पहिले स्टैंडर्ड फॉर्म में लिहायचं. पहले हमें वो क्या करना पड़ेगा? स्टैंडर्ड फॉर्म में कन्वर्ट करना पड़ेगा. स्टैंडर्ड फॉर्म कैसा होता है हमारा? डिग्री पहला कौन सा होती है? 2 वाली. ओके हम लिखते, ठीक है, लक्ष्य लियो ना का y². बाद में कौन सा वेरिएबल होता है? y वाला, सिर्फ y वाला है क्या? y वाला है ना. ये इकडे 5y प्लस आहे, अपोजिट साईडला आल्यावर -5y. हा प्लस सॉरी -10 इकडे आला काय होईल? +10. तिकडं कोणीच नाही म्हणजे कोण राहिलं बरं? मग आहे का रे? डायरेक्ट नाही म्हणायचं ते, पहिले आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. आपला स्टँडर्ड फॉर्म काय असतो? ax² + bx + c झालं. आपण याच्यात लिहू. मग हे जर लिहून झालं असेल तर आपल्याला बघा तिन्ही पण गोष्टी मॅच करून बघा. हियर
वाय इज ओनली व्हेरिएबल आहे का नाही आहे. सेकंड काय पाहिजे आपल्याला, डिग्री. मॅक्झिमम डिग्री किती आहे, मॅक्झिमम डिग्री इज 2. आणि लास्ट वाला काय पाहिजे आपले, रिअल नंबर. रिअल नंबर ए इज इक्वल टू काय इथं 1. ए इज इक्वल टू कोण आहे 1. ए इज इक्वल टू किती आहे सांग. ए इज इक्वल टू कोण आहे नसतो म्हणजे कोण असतो 1. मग ए 1 आहे म्हणजे याचा अर्थ ए हा 0 आहे का नाही, नेवर 0. तिन्ही पण गोष्टी आपल्या मॅच झाल्या म्हणजे आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहिशाल खाली, देअरफॉर द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. ए बीचा तसा ले रूल नाही आहे, सॉरी बी आणि सीचा तसा ले रूल नाही आहे. ए नेवर 0 हे महत्त्वाचं आहे. थर्ड क्वेश्चन काय सांगा बरं. थर्ड क्वेश्चन काय, वाय स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू, मग हा असेल का नसेल, एक लक्ष द्या चला सर्वांनी. स्टँडर्ड फॉर्म आहे का नाही आहे का नाही आहे. डायरेक्ट सांगायचं नाही. बघा एक लक्ष द्या, हा जो व्हेरिएबल आहे का हा फक्त न्यूमरेटरमध्येच पाहिजे, डिनॉमिनेटरमध्ये नसला पाहिजे. का आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये डिनॉमिनेटरला आहे का रे व्हेरिएबल नाही. म्हणजे डिनॉमिनेटरला आपल्याला कोण नसावा, वाय किंवा व्हेरिएबल नसावा. मग आता हा वाय काढून टाकायचा आहे. मी एक लक्ष द्या, जर इथं 1/y आणि मला वाय काढून टाकायचं तर मी काय करू शकतो, याला मल्टिप्लाय. मग वाय मल्टिप्लाय केला तो काय होईल, कॅन्सल होऊन जाईल ना. म्हणजे आपल्याला दिलेल्या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, वायने. मग याला पूर्ण टोटल इक्वेशनला काय करायचं, मल्टिप्लाय वायने. मग आता लक्ष द्या मी काय म्हणते करा, एक लक्ष द्या. मल्टिप्लाइंग बाय वाय टू अबो इक्वेशन किंवा टू गिवन इक्वेशन. लक्ष द्या, बोलू नको. मग आता ह्या इक्वेशनला टोटल जो डिनॉमिनेटरला असतो का तिने काय करायचं असतं, मल्टिप्लाय. जो व्हेरिएबल डिनॉमिनेटरला तिने काय करायचं, मल्टिप्लाय. मग हा डिनॉमिनेटरला आहे ना, म्हणजे काय आहे वाय, सर्वेला वायनी मल्टिप्लाय करायचं. मग आता काय बघा, लेफ्ट हँड साईडला पण वायनी मल्टिप्लाय करायचं आणि राईट हँड साईडला सुद्धा वायनी मल्टिप्लाय करायचं. दोन्ही साईडनी करावंच लागतं ॲट ए टाइम. म्हणजेच काय होईल, वाय इन ब्रॅकेट वाय स्क्वेअर प्लस 1/y. आणि याला सुद्धा किती मल्टिप्लाय करावं लागणार आहे, वायनी, म्हणजे 2y होईल. आता बघा, या वायने याला मल्टिप्लाय करायचं आणि या वायने याला मल्टिप्लाय करायचं, कारण की हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे ना. जो ब्रॅकेटच्या बाहेर असतो त्या व्हेरिएबलनी किंवा त्या नंबरनी मधल्या सर्व नंबरला मल्टिप्लाय इंडिव्हिज्युअल करायचं असं स्वतंत्रपणे. मग आता मला सांगा, वाय इंटू वाय स्क्वेअर किती होणार आहे, वाय क्यूब. वाय आणि हा वाय स्क्वेअर आहे ना, मग यांचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, वाय क्यूब. मध्ये प्लस आहे म्हणून प्लस. इथं काय होईल बरं, वाय इंटू 1/y इज इक्वल तिकडे काय होणार आहे बरं, 2y. आता हा वाय आणि हा डिवाइड वाय, न्यूमिनेटर डिनॉमिनेटर असल्या वाय 1 जा वाय आणि वाय 1 जा वाय, बरोबर का नाही. वायचं टेबल माहिती आहे ना आपल्याला, वाय 1 जा वाय आणि वाय 1 जा वाय गेली. मग आता काय राहिलं, देअरफॉर वाय क्यूब प्लस इथं कोण आहे फक्त 1, हा इथं काय बरं प्लस, इकडे आलं काय होईल -2y इज इक्वल टू 0. आता डिग्री किती दिसून राहिली याच्यात आपल्याला, मग 3 डिग्रीवाला आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन असतो का नाही. देअरफॉर आपण म्हणू शकतो, मग देअरफॉर इथं लिहू शकतो, देअरफॉर हिअर मॅक्झिमम डिग्री इज 3 and therefore given equation is not a quadratic equation. Not important word, not a quadratic equation. फोर्थला काय करायचं आहे, मल्टिप्लाय बाय x
मल्टिप्लाय बाय काय करायचं आहे एक्स. होईल का सॉल्व? वाटतं का ते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का? यस नक्की आहे. फिफ्थ वाला सॉल्व करून देऊ का? यस फिफ्थ वाला सांगा. फिफ्थ वाला काय? पेन खाली ठेवा, एक लक्ष द्या. काय इन ब्रॅकेट m + 2 अँड 5 का 5 इज इक्वल टू. हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही ते आपल्याला बघायचं आहे. हर्षद तुझा 1 मार्क कमी झालाय आणि तुझे चाळे जर असेच चालू राहिले तर तुझे किमान 20% कमी होणार आहे. बहुतेक तू पास होऊ शकतो. याच्यावर परत काय नाही बोलणार मी. बरं याच्यावर काय इथं काय करावं लागेल रे? आता आपल्याला 2 ब्रॅकेट दिले आणि हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, किमान वर्षभर तरी. आणि मला पेपरचे ज्या दिवशी रिझल्ट असेल का त्या दिवशी सांग, सर तुम्ही बोलले होते, तुम्ही बोलले असते तेव्हा जर सुधारला असतो तर चांगले टक्के पडले असते, आता 62% पडले सर वाटापेडे माझ्या नावाने, असं नको म्हणून. हां तरी काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन. ह्या बॉक्सने काय करायचं आहे? ह्या बॉक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. मग पहिल्या कोणाही मल्टिप्लाय करायचं असतं? एमने. एमला टोटलने करा. मग काय होईल बरं इथं? एम इंटू एम. बरं एक स्टेप मी वाढवतो, एक स्टेप वाढवते. एमनी कोणाला मल्टिप्लाय करायचं? एम - 5 प्लसला प्लस आहे. 2नी कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे? पुन्हा एम - 5 ला इज इक्वल टू काय? 0. मी काय केलं रे? फक्त सेपरेट लिहून घेतलं, बाकी काही केलं का? नाही. आता आपण काय करू? मल्टिप्लाय. एम इंटू एम किती होणार आहे? एम स्क्वेअर. व्हेरी गुड. मायनस एम इंटू 5 5m प्लसला प्लस 2 इंटू एम 2m प्लस इंटू मायनस काय होणार आहे? 2 इंटू 5 इज इक्वल टू 0. ओके नेक्स्ट. देअरफॉर इथं एम स्क्वेअर ॲज इट इज ठेवायचं आहे आपल्याला. 5m प्लस 2m म्हणजे किती होणार आहे? -3m. व्हेरी गुड. कारण की 5m मधून 2m गेल्यावर किती राहणार आहे? 3m राहील ना. आणि 3mचा अर्थ आणि 3m आणि मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे? मग याला बी मायनस येणार आहे. -10ला काहीच झालेलं नाही बिचाऱ्याला आजार. इज इक्वल टू काय? 0. आहे का स्टँडर्ड फॉर्म? डिग्री किती आहे? व्हेरिएबल कोणता आहे? A0 आहे का? म्हणजे तिन्ही गोष्टी काय झाल्या आपल्या? मॅच. आणि तिन्ही गोष्टी मॅच झाल्या असेल तर गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हां ह्या बॉक्सला मल्टिप्लाय करायचं आहे ना. मग पहिले एमनी करून घ्यायचं आणि नंतर 2नी करून घ्यायचं सेपरेट. म्हणून इथं लिहा, खाली लिहायचं सर्व वाक्य पुन्हा. हिअर काय लिहायचं? हिअर काय काय राहणार आहे? एम इज ओनली व्हेरिएबल. आहे का नाही आहे? डिग्री किती इथं? डिग्री मॅक्झिमम डिग्री 2. आणि A0 आहे का? नाही. A नॉट इक्वल टू 0. आणि देअरफॉर खाली काय लिहायचं असतं आपलं वाक्य? देअरफॉर द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहिलं सर्वांनी? काय त्रास झाला कोणाला? त्याचं काय दाबितोय तू का? अरे तू दाबितोय, तो गागतोय काय? अरे नावे का दाबलं नाही एवढ्या, मग गागला का तू? आता पाहिलं मी कान उडून राहिलो तुझा तर दाब. अरे मी कानाबद्दल बोलतो, कान दाबलं नाही तुझा आत तेवढ्यात. मग काय? थर्ड क्वेश्चन काय झालं? लिहू नका, लिहिणं थांबवा सरांनी. पेन खाली ठेवा. अरे खाली ठेव, नको धरू. ठेव ठेव ठेव. अरे नंतर लाईन मार. याची ना काढूनच घेतो पट्टी. ठेवून दे ठेवून दे. क्वेश्चन नंबर 3 झालं. क्वेश्चन नंबर 3 काय बघा आता. राईट द फॉलोइंग इक्वेशन in the form ax² plus bx plus c is equal to 0. Then write the value of a, b, c for each equation. सिंपल आहे. 1 मार्कला विचारतात फक्त. म्हणजे आपल्याला खाली काही इक्वेशन दिलेले आणि ते इक्वेशनचं फक्त काय लिहायचं तुम्हाला? a, b, c ह्या व्हॅल्यू लिहायच्या, बाकी काहीच लिहायचं नाही. पण कशा लिहायचे एकदा लक्ष द्या. 2-3 एक्झाम्पल डायरेक्ट घेऊ आपण, मग तुम्ही लिहा. एक लक्ष द्या. चला पहिलं काय बरं? पहिलं काय दिलं? पहिला क्वेश्चन 2y इज इक्वल टू 10
वाय स्क्वेअर. इकडं लक्ष द्या सरांनी, डायरेक्ट नाही लिहायचं काय ते आता बघू. इकडं आपल्याला सर्वात पहिले कंपॅरिझन करायची असते कोणासोबत, स्टँडर्ड फॉर्म बरोबर. पण हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिसतंय का रे आपल्याला, नाही आहे. मी पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. काय करून घ्यायचं आहे, कन्वर्ट करून घ्यायचं. मग आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे, पहिल्यांदा कोण असतो आपला 2 डिग्रीवाला घ्यायचा. म्हणजे हा 2 डिग्रीवाला इथं कोण आहे रे, वाय स्क्वेअर. हा मायनस वाय स्क्वेअर आहे, अपोजिट साईडला आल्या काय होईल, प्लस वाय स्क्वेअर. बरं, नंतर कोण असतो आपला वाय व्हेरिएबलवाला. मग कोण घ्यावं लागेल, 2y. तर लेफ्ट हँड साईडलाच आहे, मग त्याला काही चेंज करायची गरज आहे का, नाही. 2y. ओके. त्यानंतर इक्वल टूला फक्त कोण ठेवायचा असतो आपल्याला, 0. मग राहिलं कोण आता आपला 10. हा 10 इकडं प्लस आहे, अपोजिट साईडला आलं काय होईल, -10. आणि इज इक्वल टू काय घ्यायचं आहे. झाला का स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून, झाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून झाला. आता याची कंपॅरिझन करायची कोणाबरोबर, स्टँडर्ड फॉर्म बरोबर. म्हणून आपण म्हणू कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. आणि कोणता आपला स्टँडर्ड फॉर्म, ए. आता इथं वाय दिला आहे ना, मग आपण पण वायच घ्यायचं. पण आपल्या स्टँडर्ड फॉर्म आपण रेग्युलर कसं लिहितो, a स्क्वेअर प्लस बी प्लस इज इक्वल टू काय. पण इथं व्हेरिएबल जर वाय तर वाय लिहा ना, काही प्रॉब्लेम नाही ना. मग इथं वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. याच्याबरोबर काय करायची, आपली कंपॅरिझन करायची. मग आता काय होईल बरं, एची व्हॅल्यू किती होणार इथं, 1. ए इज इक्वल टू 1 नसतो म्हणजे कोण असतो, 1. बीची व्हॅल्यू किती येणार आहे, 2. व्हेरी गुड. आणि सीची व्हॅल्यू किती येणार आहे, -10. बस एवढंच तर करायचं आहे, संपलं एक्झाम्पल. येईल का लक्षात, नक्की. बस एवढंच लिहायचं. बरं, सेकंड मला सांगा काय, सेकंड लगेच सांगून टाका. 1-2 घेऊन टाकू लगेच. सेकंड काय सांगा, ब्रॅकेट x मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3 एवढं दिलं आहे बरोबर ना. मग आता हे काय करायचं रे आपल्याला, स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय करून घ्यायचं, कन्वर्ट. ब्रॅकेटचा स्क्वेअर असं तो पहिला सॉल्व करून घ्यायचा ना. काय करायचा, ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्ष द्या इकडे, लिहू नका रे बबडेरनो. मग आता आपल्याला हा फॉर्म्युला कसा असतो माहिती आहे ना रे, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय बरं, पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस काय असतो, दोन्ही टर्मच्या मल्टिप्लिकेशन करून काय करायचं, 2 घ्यायचं. आणि प्लस काय करायचा असतो, बीचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्या इथे यूज करायचा आहे. मग याला आपण ए म्हणू शकतो, याला काय म्हणू शकतो, कन्सिडर करू शकतो बी. मग आता काय होणार आपलं, एचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर मायनस दोघांचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. एक्स इंटू 1 किती होणार आहे, एक्स. 1ला कशाने मल्टिप्लाय करा तेच राहणार आहे ना. मग एक्स इंटू 1 काय होणार आहे, एक्स. आणि त्याचा काय घ्यायचा असतो, 2 टाइम्स घ्यायचा आहे. म्हणजे इथं आपण काय करू शकतो, 2. आणि लास्ट काय घ्यायचा असतो, प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर किती होणार आहे, 1 इज इक्वल टू काय बरं इकडं, 2x प्लस 3 हे आहे ना अजून. 2x इज इक्वल टू काय आहे, सॉरी प्लस काय आहे, 3. आता राईट हँड साईडला फक्त कोण ठेवायचे असतात आपल्याला, 0. बाकी सगळे कुठे आणायचे असतात, लेफ्ट हँड साईडला आणायचे असतात. इथं लिहा बरं का, याच्या पुढे हे रिझन लिहा. देअरफोर आता बघा, एक्स देअरफोर एक्स स्क्वेअर ॲज इट इज ठेवला मायनस काय इथं 2x. एक्स स्क्वेअर नंतर कोणाच्या टर्म असतात, 1च्या असतात ना, मग त्या घेऊन टाकू. इथं हा बघा 2x आहे, हा अपोजिट साईडला आला का होणार आहे, -2x. एक्स स्क्वेअरच्या टर्म संपल्या, 1च्या टर्म संपल्या. आता कोण राहिला आपल्या, विदाऊट एक्सवाल्या. ओके, मग हा +1 मी तसाच लिहून घेतला. हा इथं +3 इकडं आलं काय होईल, -3 इज इक्वल टू काय होईल, 0. काही काही राहिले का तिकडं, नाही. आता अजून एक कॅल्क्युलेशन करायचं बघा, एक्स स्क्वेअरचं काही कॅल्क्युलेशन करायला राहिलेलं नाही आहे. -2x म्हणजे किती येणार आहे, -4x +1 -3 म्हणजे किती येणार, -2 इज इक्वल टू काय, झालं काय स्टँडर्ड फॉर्म.
आता याची कंपॅरिझन कोणाबरोबर करायची आहे? कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म डायरेक्ट काय? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू काय? 0. मग मला सांगा ह्या x स्क्वेअर सोबत कोण आहे इथं? 1 आणि इथं कोण आहे? a, म्हणजे a ची व्हॅल्यू किती असणार आहे? 1. ओके. b ची व्हॅल्यू किती असणार आहे? -4. व्हेरी गुड. c ची व्हॅल्यू किती असणार आहे? -2. दिस इज आवर आन्सर. आपल्या कॉमेंटवरती हे मला चौथं सॉल्व करून दाखवायचं सर्वांनी. आलं लक्षात? हां, यूट्यूबचे जे आपले चॅनल कॉमेंट आहे ना त्याच्यावर सर्वांनी मला ते सॉल्व करून द्यायचं, म्हणजे कळेल मला काय. मग मार खाशाल मग भाई ना, कळ ना. मी आलं पुन्हा क्रॉस चेक करा. 60च्या 60 कॉमेंट मला पाहिजे उद्या. लक्षात आलं? ओके. सांगा पुढचं काय आता? 4th वालं. 5th वालं कोणतं आहे? 5th वालं कोणतं आहे? लक्ष द्या. p इन ब्रॅकेट काय आहे? 3 प्लस 6p ब्रॅकेट कंप्लीट -5. हे याची आपल्याला ABC ची व्हॅल्यू काढायची. लक्ष द्या इकडे सर्वांनी. मग आता काय होईल? ह्या p ने ह्या ब्रॅकेटला काय करायचं असतं? मल्टिप्लाय. म्हणून काय होईल बघा, p × 3 किती होणार आहे? 3p प्लसला प्लस. इथं 1 आहे ना, नसतो म्हणजे काय असतो? 1. 1 × 6 काय होणार आहे? 6. आणि p × p काय होणार आहे? p स्क्वेअर. स्टेप आली की लक्षात सर्वांच्या? नक्की बघा ना. p × 3 3p प्लस p × p काय होणार आहे? p स्क्वेअर. आणि ह्या 6 ला 6 तसाच लिहा. 6 1 चा 6च होतो. इज इक्वल टू इकडं कोण आहे बरं? -5. बरं आपल्याला राईट हँड साईडला फक्त कोण ठेवायचा असतो? 0. मग तो -5 इकडे आलं काय होईल? प्लस. देअरफॉर 3p प्लस 6p स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0. पण ही मांडणी थोडी चुकती ना आपली काहीतरी, मग आपली रेग्युलर करून घ्या. देअरफॉर पहिली कोणाची असती? 2 डिग्रीवाली. 6p स्क्वेअर प्लस 3p प्लस 5 इज इक्वल टू 0. मग आता काय करायचे आपल्याला? कंपेअरिंग विथ कोणासोबत बरं? स्टँडर्ड फॉर्म. मग कसं लिहिणार इथं तुम्ही स्टँडर्ड फॉर्म? AP स्क्वेअर प्लस BP प्लस C इज इक्वल टू काय? 0. बरोबर ना? मग वी गेट काय मिळेल आपल्याला? A इज इक्वल टू, व्हेरी गुड, B इज इक्वल टू आणि C इज इक्वल टू 5. दिस इज आवर आन्सर. येईल का लक्षात? नक्की. हे कोणतं झालं आपलं? 5th वालं. 6th वालं. 6th वालं सॉल्व होईल? 6th वालं हो की नाही? 6 4 वालं काय? 4 वालं सॉल्व करून एक दिलं मी. मग ते तुम्हाला करायला लावलंय ना, एक तर करून पहा प्रॅक्टिस. फक्त एवढंच सांगणार, तेवढं झाल्यावर एक सॉल्व करायचा प्रयत्न करा. काय सांगू त्यांना सांगा? डिग्री 2 आहे ना, तो 2m स्क्वेअर आहे. इकडे आल्या काय होईल? मायनस. फक्त एवढं एक सांगतो बघा. 3m काय इथं स्क्वेअर इज इक्वल टू काय? 2m स्क्वेअर. हा इकडे आला काय होईल? मायनस. मग 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर. 3 मधून 2 गेल्या 1 राहील. 1 राहील म्हणजेच m स्क्वेअर राहील. संपला विषय. जी टर्म नसती त्याला काय म्हणायचं असतं? 0. फॉर एक्झाम्पल एक लक्ष द्या रे. इकडे बघा पोरं कार्ट्यांनो, एक लक्ष द्या. मी जर तुम्हाला असं म्हटलं काय की 3x स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0, याचा स्टँडर्ड फॉर्म कसा होईल बरं? आता 3x स्क्वेअर, एकची व्हॅल्यू आहे का याच्यात? मग काय करायची? प्लस 0x, कारण की 0ने मल्टिप्लाय केला तसं 0च होणार आहे ना. आणि नंतर 5 आहे का? आहे. झाला स्टँडर्ड फॉर्म. एची व्हॅल्यू ही, बीची व्हॅल्यू ही, सीची व्हॅल्यू ही. आलं का लक्षात? नक्की नक्की. मी जर असं म्हटलं तर 4x स्क्वेअर प्लस 3x इज इक्वल टू 0, कोण 0 असेल इथं? सी. व्हेरी गुड. ए किती असेल? 4. बी किती असेल? आणि सी काय असेल? आलं का लक्षात? मी जर असं लिहिलं फक्त y स्क्वेअर इज इक्वल टू 0, एची व्हॅल्यू किती असेल?
एची व्हॅल्यू किती असेल, बीची व्हॅल्यू आणि सीची व्हॅल्यू लक्षात येते काय बोलतोय मी. वाय स्क्वेअर इज इक्वल काय, हां वाय स्क्वेअर प्लस 0y प्लस 0 इज इक्वल टू 0. लक्षात येईल नक्की का, एकदम का लिहून देऊये. हे कसं होणार आहे, वाय स्क्वेअर प्लस 0y प्लस 0 इज इक्वल टू 0. आलं का लक्षात. मला एक नाही का असं तंगड वर करून गेला असं काय या बाबा काय रे, ती एकच का बरं हाली होती एवढं तंगड, ती एकच तंगड वर करायचं ना असं. डॉक्टर काही फॉल्ट नाही तिथं मध्ये कुठं असं काही नाही ना, काही फॉल्ट नाही कुठं, म्हणजे बाहेरून मधून हात काही नाही ना फॉल्ट. लय बेकार डॉक्टर आहे इथं. वाटलं साधं आपण थांबू काय हरकत नाही, पण उद्या 2 प्रॅक्टिस ह्या आणि पुढचा तरी संपून टाकू छोटे.